खायला आपलं देशी असायचं बघा सगळं. काय काय असायचं? ज्वारी देशी, बाजरी देशी, मटकी, हुलगा. हां सकाळ सकाळपरी मटक्या संध्याकाळी भिजू घालायचो. हां सकाळपरी तेल मीठ टाकून भाजल्या काय मापटीवर मटकी म्हणजे किलोभर खाल्ली हां की गडी रोज करतच दिवसभर काम करायचा. हां कामं काय काय असायची? कामं टिकावाने खांदायचं, हां खोऱ्यानं भरून बांध टाकायचा माती, हां आणि विहिरीचं काम करायचं, हां नालं टाकायचो. हे असलं माती कामच, मेहनतीचं कामच पहिलं हो. होय. मग तुमची शेती होती का? शेती आहे की, पण भांडवल नको का शेती कराय, हां त्यामुळे शेती सगळी पडीकच असायची. हां बैल वगैरे होती का? बैल होती, पण त्यावेळी विहिरीवर मोटर इंजिन असलं नसायचं. हां लय झालं तरी का अर्धा एकर रान तेवढं मोठ्याने भिजवायचं. मोठ होती का? मोठ होती, मोठ आणले मी. होय. तर काय प्रकार होता मोठं? मोठं सुतार राखून तिला माचाड तयार करायचं, म्हणजे लाकडाचं. हां मोठ असायची, नाडा, सोंदूर, हां शिवळ, त्याला पुढं बैल झोपायचं, हां ते मागं सारत न्यायची. ती मोठ भरली की पुन्हा हो म्हणलं का हालायचे. हां 3च्या मोटर एवढं पाणी चालायचं मोठंचं. होय. तर किती वेळ चालायची मोठ ती? मोठ दुपारपर्यंत मोठ चालायची की. होय. सकाळी 8ला झोपली हां का साधारण 12पर्यंत मोठ चालायची. कोण कोण असायचं मोठाण्याला? मोठ आणायला मी एकटा, हां आणि आई दारं धरायला, वडील कोणतरी दारं धरायला असायची. बर. बहिणी लहान लहान होत्या. मग ते मोठ्यांना गाणी म्हणायचं का? तो तेव्हा एखादं म्हणायचो गाणं की गाणं, हां माळ्याच्या मळ्यामध्ये मेथीबाईला आली बोंड, हां सासू जावया संग हिंड, हां हे असं काय बी बर. ही केलेली गाणी असायची हो.